तर लाडकी बहीण योजनेवरून मंत्रिमंडळ बैठकीत वाद झालेला नाही। लाडकी बहीण योजनेच्या वादावर देवेंद्र फडणवीसांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। तिघांच्या जाहिरातीमधून सारखा संदेश जाण्याचा आमचा हेतू असल्याचं सुद्धा फडणवीस म्हणाले। तर लाडक्या बहिणींची ओढाताण सुरू आहे। लाडक्या बहिणीला 3 भाऊ ओढतायत। लाडकी बहीण योजनेच्या सत्ताधाऱ्यांमधील वादावर जयंत पाटलांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। लाडक्या बहिणींचं प्रेम मात्र विरोधी पक्षावरच असल्याचं सुद्धा जयंत पाटील म्हणाले। कुठलाही राडाबिडा झालेला नाही। मंत्रिमंडळामध्ये निश्चित ज्यावेळेस चर्चा चालली की याचं ब्रँडिंग कसं करायचं, याची ॲडव्हर्टाइजमेंट्स कशा करायच्या, त्यावेळेस चर्चेमध्ये हा विषय आला की वेगवेगळे पक्ष वेगवेगळ्या पद्धतीनं करतायत। तर बाबा आपलं कॉमन ब्रँडिंग झालं पाहिजे। म्हणजे जरी पक्षाने शेवटी पक्ष आहेत, पक्ष आपल्या ॲडव्हर्टाइजमेंट करतात, आपले होर्डिंग लावतात, तर ते लावत असताना तिघांच्याही होर्डिंगमधनं सारखा संदेश गेला पाहिजे, याच्यावर चर्चा झाली। बाकी यापेक्षा जास्त चर्चा काही नाही आहे। लाडक्या बहिणीची ओढाताण चालू आहे। तिला 3 भाऊ ओढायला लागलेले आहेत, पण तिचं मन, तिचं खरं प्रेम लाडकी बहीण म्हणून विरोधी पक्षावर आहे। तिला मनापासून वाटते की कधी हे जातायत आणि आमचा लाडका भाऊ सत्तेवर येतोय, याची वाट महाराष्ट्रातल्या बहिणी बघतायत। कारण ही बाकीच्या सगळ्या गोष्टी पैसे देऊन तुम्ही खरेदी करू शकत नाही। महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वाभिमान महाराष्ट्राला आहे।